नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मुंबई में शहर से जुड़े विकास कामों को लेकर बैठक की। इस बैठक के बारे में जानकारी देते हुए पालक मंत्री ने बताया कि ये बैठक शहर के महत्वपूर्ण परियोजनाओं और नागपुर महानगर पालिका को 31 मार्च से पहले सरकार से मिलने वाले 1000 करोड़ रुपए के नियोजन से जुड़े हुए हैं। बावनकुले ने यह भी बताया कि इस बैठक में मनपा द्वारा एक डेवलपमेंट प्लान तैयार किए जाने को लेकर भी इस बैठक में चर्चा हुई। काल मी नागपूर महानगरपालिकेचे जवळपास 1000 कोटी रुपये 31 मार्चपूर्वी नागपूर महानगरपालिकेला मिळावे जे बजेटेड झाले आहे त्याकरता बैठक घेतली। नागपूर महानगरपालिकेच्या येणारा डेव्हलपमेंट आहे, यशवंत स्टेडियमचं डेव्हलपमेंट आहे, जेलला आपल्याला शिफ्ट करायचं आहे त्याची बैठक झाली। कारण आपण बाबुळखेडा चिचोलीमध्ये जागा बघितली आहे जेलकरता, बेल्लोरीजवळ जेल शिफ्ट करायचा निर्णय आपण घेतो आहे। कलेक्टर ऑफिसचं बांधकाम तातडीने सुरू झालं पाहिजे, कन्व्हेन्शनल सेंटरचे बांधकाम सुरू झालं पाहिजे, नागपूरचे दोन्ही बसस्टँडचे डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत। जुनं बसस्टँड जे आहे गणेश पेठचं ते आणि मोरभवनचं, मी आधी सांगितलं यशवंत स्टेडियम चांगलं बांधायचं आहे, त्याच्याकरता जे काही आरक्षणाचा विषय होता। जवळपास 29 नागपुरातल्या नवीन प्रोजेक्टकरता या बैठकी झाल्या। त्याकरता लागणाऱ्या निधीबद्दल चर्चा झाली। जे बजेटेड पैसे 1000 कोटी ते कॉर्पोरेशनला मिळावे याकरता चर्चा झाली। NIT मधलं जे भाग आहे हायकोर्टमध्ये स्टे आहे, पण NITचा एरिया जो आहे नागपूर शहरातला आणि कॉर्पोरेशन आहे, या दोघांनी आता एक फायनली डेव्हलपमेंट प्लॅन सरकारचा 20 वर्षापासून नाही आहे। नागपूरचा डेव्हलपमेंट नवी DP प्लॅन, तर नागपूरचा नवीन DP NITच्या जागेसहित कॉर्पोरेशनने करावा। म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागा आणि NITच्या जागा असं वेगळं न पाहता कॉर्पोरेशनने पूर्ण DP करावा, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा, यावरही अंतिम चर्चा झाली। नरसाळा उडकेश्वर भागातल्या तिथे मलनिस्सारण जलनिस्सारण योजनेवर चर्चा झाली। अशा 29 प्रकल्पावर आम्ही चर्चा केली आणि सोबतच NIT मधले काही प्रश्न होते, NMRDAचे काही प्रश्न होते। NMRDAला 729 कोटी रुपयाची गरज आहे सीवेज ट्रीटमेंट सिस्टीम करण्याकरता, त्यांची चर्चा झाली।